एक 75 वरीस न म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहिलं. हे हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलाव धोके वासती एक बुकामा मुका कटाक्षो म्हणतात. 75 वर्षनी वयमा या किडा पाड राय ना. 75 वर्षाचं म्हातारं म्हणत होतं, हे धोकेबाज धोकेबाज रती. मला सांगा आई वयमा जरी या गाणं म्हण राहा ना यान पहिले कितला किडा पाडेल होते. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले होतायचे. हे तेरी प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई. तेरे वास्ते में काना घर छोड़ के आ गई तेरे वास्ते में काना छोड़ के आ गई. ओ घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई. तेरे वास्ते में काना सब छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई. आई होय ना बाबाच ना हाते तरुण भाऊच ना यासले जर आडे भजन म्हणा सांगू आटे म्हणतात नाही बाबा या यासली एखादी पोरणी व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बी तडाना आडे बट्टस आणि पडेल बी तडाना आडे म्हणतस या ही पाखरा आजाद केलंय तुला बावरे तू नाही आजाद करा रे तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. तू ना पाखरून पहिलेच ठरेल होत रे मन लगीन बुंदी आलेच वाढायला लावसो असं तुले फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी टेल होत रे बानट सुरूत माले. उलटून पाखरू लगीन करीन जात ना तर 3 वरीस मायस 1 वरीस ना पोरग कड्यावर राहस अव चौक मा बटेल राहस त्यांना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाय तू ना पाखरा. अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताबद्दल स्तुती कर ना. हा हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा. देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते तेरे हवाले ये किया. कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. कान्हैया दिल मेरे नाम कर दिया. कान्हैया दिल मेरे नाम कर दिया. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा. देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले ये किया. कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. कान्हैया दिल तेरे नाम कर दिया.
वेळ भरपूर झालेली आहे 11:30 पावणे 12 वय जायला शेतच कसं ना माणसेच ना सांग बाय पोरेस ना सांग तुमना बहिणीसून तुमना गाणं तुमले आडे भजन मनानं सांगू आडे म्हणतात नाही आडे देवनं भजन मनानं सांगू म्हणतात नाही तर जर फुई भावनं माम भावनं चुलत भावनं डिकरानं खोकरानं कोणा लगीन राहिना ना 15 बाई अख्खा गाव झोपू देतात नाही तुम्ही आणि त्या गाणं मग काहीच तथ्य राहत नाही तुमना गाणं शिलगाय देत होती काढली यंदा काही का दांगडू कुशे ना शिलगाय देणे राव देणे नाही पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत गटावर त्या गाणाच मायाचा संदेश राह नवीन लगीन होईल पोरे ना डसा डसा रडे पाटे असा गाणं होतात पहिल्या बाईस ना हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया कावन मा बहिणी ना डोळे पाणी बंडो मना पस्ताई मनमा असा गाणं होता पहिल्या बाईसला लेकरे झोपाळान टाइमले बी असा वजन म म्हणत ना जो का मना लेकरून करता गाणं म्हणत पण वट्टावरनं झोपी जाय असं म्हणत पहिल्या बाय हे अडकू तरी हडगाई मना दादा निजी जाई आबैना चांदो बाबला वस्तुले हाशी सन बेटी ये दादा मना पण तू इजो माय परतीसन हडकू तरी हडगाई मना दादा निजी जाई आणि आतीने बाया लेकरी झोपाडतीन गाणं म्हणते सोडी दे ये झुमकीतून चाल काय वयन लागी बहिणी सोद्या पोरेसने काय वयन लागी मला सांगा ना तुम्ही जिथलं चांगलं बोलशाल जिथलं चांगलं म्हणशाल तिथलं त्या लेकरेवर चांगला संस्कार पडतील हो कसं आहे ना पहिले सुरुवात होती आपली शुद्ध बीजा पोटी फळ रसाड गोमटी नाही का हो तुमच्यावर आहे माया हो हा पण काही काही ठिकाणी काय होत माहिती का बाकीना बोलायला गेला गोड राहतं पण मधमाईन कडू राहतं हा तुमले ऐक नाही म्हणे फिरीन लाईन पड राय ना मला मिलिंद बाबा आमना तिकडे साखरी बाग मग फाशी पारदी लोक येत फाशी पारदी हा हा तेच रे भाऊ तेच त्या फाशी पारदी लोक येत त्यांच्या गावामध्ये आपले एक मुसलमान कीर्तनकार वारले होते काय त्या बाबांचं नाव ताजुद्दीन बाबा बरोबर ताजुद्दीन बाबा वारले त्या लोकांनी ताजुद्दीन बाबाचं दशक्रिया विधीचं कीर्तन ठेवलं होतं आणि तिथं कीर्तन माझंच होतं एवढे जीव लावतात ना ते लोक आणि तुम्ही मला बघितलं असेल मी कीर्तनाला जेव्हा येतो ना उपरनं पंघरिलेस मी वरतीन उपरनं तर त्याच म्हणा तो किर्लोस्कर बाबा आहे का ते म्हणे ए महाराज ते काढ भो पंघरू नको भो म्हणे म्हणतात तुले काय नडा ना महाराज राहू दे ना नको भो काढ म्हणे म्हणतं का भो त्याने मायना साला ते ताजुद्दीन बाबा बी अशाच पंघरेल होता मरी घ्या भो म्हणे काढ म्हणे म्हणजे कितला जीव येत असणार कितला जीव आडाला माले उपरनं काढायला लाव कीर्तन बिर्तन वजनात होय ना तर त्यांनी पद्धत अशी शे गावात जरी कोणा 10 वाना कीर्तन करणं शे किंवा 12 कीर्तन करणं शे तर त्या पहिले 2-4 दिन पहिले गावनी मीटिंग बसस हेमंत बाबा गावनी मीटिंग बसत खुशाल भैया आणि मीटिंग मा ज्या कीर्तनकारना लोके जास्त नाव लेतस त्या कीर्तनकारना कीर्तन वसतं हा ते म्हणत असले माहीतच नाही एकच कीर्तन व्हायला होतं नाव बिव माहीतच नाही रात्री मीटिंग वहिनी होई त्याने सांगोय की तोच महाराज पाहिजे भाऊ माले सकाळी मा फोन होणार किर्लोस्कर महाराज ना हे महाराज म्हणतं काय हे ते त्यान महिना साला ते कीर्तने तारीख ले रे जराशी म्हणतो कोणती तारीख आहे ते साला 10 वाना कीर्तन शे रे म्हणतो बा आपली तारीख खाली नाही शे ए नको रे तशा नको सांगू रे त्यान मायना साला ते रात्री मीटिंग होई ना त्या बाया सांगेत त्यान मायना त्या भुऱ्याला बोलावा रे साला ते नाचच बी मस्त सांगच बी मस्त साला
त्यान मायना साला ते भुऱ्याला बोलावा रे साला ते नाचच बी मस्त आणि सांगच बी मस्त साला त्याला बोलावा अशा सांगी राहण्यात रे बाया. म्हणतो हो भाऊ तारीख देऊ नको पण इथलं गोमाल गोमाल नको रे. कसं असतं काही काही लोकांचे भाव खूप चांगले असतात पण त्यांची बोलायची पद्धतच तशी असते. तसंच त्यांच्याच परिसरातलं एक पोरग होतं माझ्या भावाचा माम सासऱ्याचा मुलगा बरं का बाबा. हाय रिअल आहे बरं, मी फेक सांगतच नाही, मला स्वतःना अनुभव येतच. मना भावना माम सासराना पोरगा म्हणजे भाचा. थोडं परिस्थिती हालाकीची होती. तो म्हणे मामाजी मी आचारी चांगला आहे, मला हॉटेल टाकायची. आता नातेवाईक असल्यामुळे आणि भाऊजाई माझी सख्या मामाची मुलगी असल्यामुळे तो जवळचा नातेवाईक. म्हटलं भाऊ टेन्शन घेऊ नको, तुला हॉटेल टाकून देतो. त्याला हॉटेल ना बडं मटेरियल दिनं ₹1,00,000 सुरुवात कर तुमतुनी लाईन लावू म्हटलं. आता हॉटेल टाक दिने एक पावरा समाज पोऱ्याला दिना त्या जोडे आकाश होतं त्या पोऱ्यांना. मग 15 दिन नंतर मी घर होतो. एक दिवस मी ₹1,00,000 दिनात बुबा चाले याने काय उन्नती देखू म्हणतं राजू. हा मामाजी. म्हटलं आज मी येतोय बेटा हॉटेलला. हो म्हणे मामाजी या ना म्हणे. आता त्याला तो गर्व का म्हणा मामाजीने पैसा दिले तो असं. आता मी आता घेऊ तो पोऱ्याला सांगते होता आकाशले, तो बी आदिवासी होता. म्हणे देख आकाश मना मामाजी राहणार मनासाठी भगवान आहे म्हणे तो माणूस. थोडा बी त्या माणूसना आदर सत्कार मग कमी नाही राहायला पाहिजे म्हणे. हा मी गऊ त्याने इथलं पटात ठेवलं तर मना मामाजीना थोडा बी अपमान नाही व्हायला पाहिजे बरं. आक्या अरे राजा भाऊ तू टेन्शन नको लिहू म्हणे. मी गऊ पुढचीवर बटनू पाणीन बाटली येऊन माल म्हणे ए महाराज ले रे पाणी पे म्हणे. ए महाराज आहे पाणी ले तर मन बाचा सांगी आक्या नीट बोल नीट. अरे पण मी त्याला गाया थोडा दी राहणो त्याला इथलाच सांगणार ले रे महाराज पाणी ले अशा सांगणार ना त्याला. तू त्याला गाया थोडी दी राह ना मी म्हणे आक्या तू नीट बोल रे तू तुम्ही मार खायली. ए राजा बुवार तू ऐक रे मी त्याला गाया नाही दिन रे इथलाच सांगणार महाराज पाणी ले रे पिले रे इथलाच सांगणार म्हणे. महाराज काही लोक ना भाव खूप चांगला राहतात फक्त भाषा तशी राहत. मनुष्यना आपण अजिबात गैरसमज करा नाही. काही लोक बोलतच तसा पण अंतकरण लई चांगलं राहत तसंच त्या लोके विषयतच. असो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. बोलण्याच्या अवघामध्ये एका शब्दात जर तोल गेला असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. कसं आहे ना कीर्तनाची वेळ होती 9 ते 11 आता वाजे घ्यात 11:45 म्हणजे थोडक्यात सांगा ना मी तुम्हाला बी 12 वाजडली ना ती मना बी वाजडली ना पण 2.5 ते 2.5-3 तास बोलायचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकच शब्द तुम्हाला आवडला असेल असं नाही. एखादा शब्द तुम्हाला वाटलं असेल की रवी किरण महाराज वयाच्या मानाने जरा जास्त बोलून गेला असं जरी एखाद्याला वाटत असेल किंवा पाखरं पुखरं सांगा मग एखाद बावले लागी घ्यावे दणका तर दादा मी स्पेशल तुझ्यासाठी बोललेला नाहीये. तरी तुझं मन दुखावलं असेल तर दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ कर. इथं बसलेली तरुण बहीण असतील त्या ताईंना सांगेल ताई माझ्या शब्दानं तुमचं मन दुखावलं असेल तर या भावाला माफ करशाल. आणि आडे बसेल टोपीवाला बाबा येतस आडे 9वार साडी म्हणे माया शेतीस 2.5-3 तास मा एका शब्दावर म्हणा तोल घ्या होईन तुम्ही म्हणा मायबाप शेतस. तुमले जर 4 पोरे होतील मला 5वा पोरगा समजे माफ करा. 3 होतील 4था समजा 2 असतील 3रा समजा 1 असेल 2रा समजा तुमले पोऱ्या नशील मला दत्तक लिहिल्या काका पण माफ कर जा.